गुड मॉर्निंग फ्रॉम ओंकारेश्वर. आम्ही चाललो होतो ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर कालचा जो ट्रॅव्हलिंगचा लॉग आणि आजचा हा जो आपला ओंकारेश्वर एक्सप्लोर असा लॉग असणार आहे. तर नक्की बघा कसा वाटला आहे, तुम्ही नक्की मला सांगा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतात. तर मंडळी आपण खाली इकडे मंदिराकडे आलो. तर हा जो पहिला जो मंदिर आहे ममलेश्वर, पण इथं सांगितलं होतं की अगोदर आपल्याला ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घ्यावं लागेल, नंतरच मग आपल्याला ममलेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं लागेल. तर बघूया आता त्यांचं काय डिसाईड चाललं आहे. तर शेअरिंग बोटचं 200 रुपये सांगितलं आणि फक्त सिंगल बोटीतून त्या साईडला सोडण्याचं 50 रुपये आहे. काय करतो बोल, क्या करणे करायचं असं हे 200 नंतर करायचं असतं तर पहिलं ते करून झालं ते. हां. तर मंडळी आपण ओंकारेश्वरला पोहोचलो आणि हा जो आपल्या समोरला दिसतो ओंकारेश्वर मंदिर, तर मस्त असा इथला सकाळी सकाळचा व्ह्यू आहे. तर आपल्याला जायचं आहे मंदिराकडे. तर बोटिंगचा कसा चार्जेस वगैरे आपण बघणार आहोत आणि ओंकारेश्वर मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार आहोत. तर ही बघा पब्लिक कशी, आणि हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या माध्यमातून आपण त्या साईडला देखील जाऊ शकतो. मंडळी आम्ही बोटीमध्ये बसलो आणि बोटीचा प्रायव्हेट तिकीट आमच्याकडून 1000 रुपये घेतला. शेअरिंगचा 800 होता. तर यांना बोलू बरं 200 रुपये एक्स्ट्रा जाऊ द्या, आपण प्रायव्हेटनी चांगल्या प्रकारे फिरू शकतोय. तर हा बघा अशा प्रकारे नदीचा व्ह्यू आहे. Let's play the game. हो उधर कावेरी नदी आणि आपल्या समोरला हा ओंकारेश्वर डॅम. पाणी सध्या पूर्ण एमटी आहे. तर हा जो आहे हा दोनों का संगम किधर मिलता है? संगम दोनों का यही ओके. हा म्हणजेच ओंकारेश्वर जी नदी आहे ती या डॅमच्या मागून येतोय आणि ही जी आपल्या लेफ्ट साईडून आहे ती कावेरी नदी, असं दादाच्या सांगण्याप्रमाणे आहे. तर मस्त असा एन्जॉय करतो आम्ही. तर सर्वजण मस्त असा फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे चालू आहे. तर बघा इथला व्ह्यू कसा आहे, एक नंबर आहे, एक नंबर. डॅमचं जो पाणी आहे तो हा पाणी आपण बघतो एकदम पूर्ण असं एकदम मस्त बिसलरी वॉटरप्रमाणे हा पाणी आहे. आणि हा पाणी केदारीने आपल्या बाटलीत भरला आहे त्या, आणि पिऊन पण बघितला पाण्याची टेस्ट एकदम बिसलरीपेक्षा भारी. तर मंडळी आपण जिथून बोटीमध्ये बसलो तर त्याच्या समोरच ओंकारेश्वर मंदिर आहे आणि तिथे पुन्हा आपलं आता उतरवणार आहेत. तिथून मंदिरामध्ये जाऊ दर्शन घ्यायचं आहे. आणि हा जो आपल्या समोरला ब्रिज दिसतोय त्या ब्रिजवरून आपल्याला चालत पुन्हा ममलेश्वर मंदिराकडे जायचं आहे. तर सकाळी सकाळी जो आम्हाला फ्रेश मूड आणि जो बोटीचा प्रवास जो भेटला आहे तो एक नंबर भेटला आहे. एकदम खुश झालो आम्ही. तर आता दर्शन किती वेळात होतोय ते बघू आणि मग बघू आपण काय. दर्शनाच्या रांगेमध्ये उभे आहोत. तर गर्दी काही फारशी नाही, त्याच्यामुळे नो टेन्शन. होईल एक 15 मिनिट अर्ध्या तासात दर्शन होणार आहे. तर मग काय होणार हो? हर हर महादेव. मंडळी मस्त असा दर्शन देखील झालं आपला ओंकारेश्वर येथील. आणि हा जो आपला मागे मंदिर आहे तर जास्त काय आमचा टाईम लागला नाही, फक्त अर्धा तास लागला. कारण की ते सांगतात की 10 नंतर पब्लिक जास्त असतोय.
तर आम्ही सकाळी लवकर मंदिरात आलो होतो, दर्शन वगैरे झालं आहे. आता या ब्रिजवरनं आम्हाला समोरला जो मंदिर दिसतंय ममलेश्वर मंदिर, तर इथे देखील दर्शनासाठी जायचं आहे. चला तर बघूया याचा काय आता इरादा आहे मंदिराकडे जाण्यासाठी. अगोदर मला वाटतं ड्रोन शूट होणार आहेत आपले, ते देखील तुम्ही बघा कशा प्रकारे आहेत. तो फाइनली दोस्तों ड्रोन का टाइम आ गया है, घाट पे आ गए और यहाँ पे एक अच्छा लोकेशन मिला है तो ड्रोन ले लेते हैं. तो ड्रोन शॉट कैसे लगे कमेंट करके ज़रूर बताना. अशी गर्दी आहे. तर ड्रोन मगाशी इथे येऊन उडवण्याचा होता विचार, पण इथे नाही उडवला. तर खालचं देखील आपण जरा बघू शकता. तर मंडळी आपण आलो तर ममलेश्वर मंदिराकडे. तर अगोदर चप्पल बुटं वगैरे इथे स्टँडला काढायचे आहेत आणि मग समोरला आपल्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर मस्त असा ओंकारेश्वर मंदिरचं दर्शन आणि प्लस झुला ब्रिज मस्त असा झालेला आहे आपला. मंडळी ममलेश्वर मंदिराच्या इथं आलो, पण काहीतरी दर्शन बंद सध्या झालं आहे. अर्धा एक तास जाईल आणि आपली रूम देखील आपल्याला 12 वाजता चेकआउट करायची आहे. तर मग इथे दर्शन नाही करत, पण आपला जो 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, त्याचं आपलं दर्शन मस्त असा झाला आहे, निवांत असं झाला आहे. तर इथला परिसर एक नंबर होता, एक नंबर. जर फॅमिलीला जर इकडे जर घेऊन यायचं असेल तर मस्त असा हा प्लेस आहे, नक्की या. आणि तुम्ही देखील असाच आमच्यासारखा एन्जॉय देखील करा, मजा करा. चला तर हा आपला लॉग इथपर्यंत असणार आहे आणि दुसरा आपला लॉग उज्जैन असा असणार आहे, तर तो देखील नक्की बघा.